की आपण आपली स्वतःची सोडवण कशी करायची, त्या भगवंताचं भजन करता करता आपल्याला देह कसा ठेवता येईल. सर्व संतांनी हेच केलंय आणि ते आपले देह ठेवून गेले. आणि त्यांच्या देहाला आलेले अनुभव त्यांनी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्यात. आपल्याला त्या मार्गामध्ये जावं लागेल. आपण त्या मार्गाला गेलो तरच आपल्याला ते कळणार आहे. संत आले, आपण संतांच्या प्रतिमांच्या पूजा करतो, करा, आम्ही नाही म्हणत नाही. पण त्यांनी लिहून काय ठेवलेलं आहे ते वाचा ना, कारण त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ते कसे राहिले, कसे वागले, त्यांनी कोणत्या देवाचं भजन केलं, त्यांनी कोणत्या देवांचं चिंतन केलं, परमात्मा कसा आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला येतो, परमात्म्याची प्राप्ती आपल्या हृदयामध्ये कशी प्रकाशित होते. आणि हृदय एकदा प्रकाशित झालं, हृदयामध्ये आत्मप्रकाश आहे. तो आत्मप्रकाश आपल्याला जर मिळाला तर आपल्याला आत्मदेवाची ओळख होते. आणि आत्मदेवाची ओळख झाली की आत्मदेवाचं भजन आपलं आपोआप चालतं. आत्मा हाच आपला ईश्वर आहे, पण तो आपल्याला दिसत नाही, तो येत नाही, तो जात नाही. आपले आजोबा आले, पंजोबा आले, खापर पंजोबा आले, राहिले का? नाही. पण त्यांना चालवणारा जो आत्मदेव आहे तो त्याच्या आधी होता, आधी आहे, याच्या नंतर पण असणार. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. आणि त्या आत्मतत्वावर आपण आपल्याच आत्मदेवाचं भजन कसं करायचं हे संतांनी शिकवलेलं आहे. आणि ते आपण घ्यायला पाहिजे. आपण संतांना शरण जात नाही, ही आपली सगळ्यात घोर चूक आहे आपली. आणि आपल्या झालेल्या चुकीचं आपल्याला अंतकाली आपल्याला भोग येतात, कारण आपण संतांना शरण जात नाही. लिहिले की नाही, संतांविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सांगतात की संतांशिवाय देव भेटणार नाही. मग संतांच्या शिवाय देव भेटणार नाही. मग आता आपण काय करायला पाहिजे? संतांना शरण जायला पाहिजे की नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सांगतात संताविना प्राप्ती नाही. देवाची प्राप्ती संतच करून देतात. मग आपण श्रीगुरूला शरण गेलो तरच आपल्याला देवाची प्राप्ती होईल. अन्यथा देव शेवटपर्यंत करणार आहे आपल्या आतमध्येच. भगवंत कुठं आपल्या आतमध्येच आहे, पण त्याला प्राप्त करण्यासाठी संतांचा उंबरठा घासावा लागेल. म्हणून लिहिले की नाही ज्ञानेश्वरीमध्ये, ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे. भगवंत सांगतो अर्जुनाला युद्धभूमीमध्ये, ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती आणावे. ते ज्ञान चांगलं आहे, पण आपल्या मनातून आपण कितीही जरी आपण प्रयत्न केलं, जरी मनी हाती आणावे, जरी आपल्या मनातून आपण आपल्याच मनाने आपण भगवंताला प्राप्त करायचं ठरवलं तरी ते मिळणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. का? त्यांनी काय सांगितलंय? संता या भजावे, संतांची सेवा करा. तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये देवाला प्राप्त कसं करायचं ते संत आपल्याला सांगतात. प्रत्यक्ष देव कोणालाही येऊन भेटत नाही. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला देव भेटत नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे जरी वाचली तरी देव भेटणार नाही, असं संतांनी लिहून ठेवलंय. मग संताविन प्राप्ती नाही का? संतांना शरण गेल्यावरच आपल्याला देवाची ओळख होतो. मग आता जे काय आपलं चाललं ते काय? जे काय चाललंय, जे काय आपल्याला दिसतं आपण चाललोय, ते आपली पहिली पायरी आहे.
पण 9व्या पायरीवर गेल्यावर आपल्याला भगवंत भेटतो. पहिली पायरी बरं का ती. मग ती करायची नाही का, की आपल्या इंद्रियांना वळण लागावे म्हणून ती करायची. पहिले इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. कुठंतरी स्थिर व्हायला पाहिजे प्रत्येकाने, कुठंतरी भाव निर्माण व्हायला पाहिजे. आपण सगळा भाव बाहेर ठेवतो, पण आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर भाव ठेवत नाही. आणि तो भाव निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष नामदेवराया शरण गेले. कुठे आहे? विसोबा खेचरांना. मग त्यांनी काय केलं, त्या नामदेवाच्या अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये असलेला तो अंतरात्मा त्याच्याशी एकरूप करून दिलं. साधा उपाय आहे. प्रत्येक संत हेच करतात. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं, कारण आपला अंतरीचा अंतरात्मा सोडून गेला तर आपण कुठल्या देवाचं भजन करणार. मग तो आहे ना, मग त्याच्या सत्तेवर चाले हे शरीर कोणाचे, सत्ते कोण बोलवितो हरिविन, तो आपला हरी आहे. ऐकवी देखवी एक नारायण, ऐकवी देखवी एक नारायण. तो नारायण कुठे? आपल्या आतमध्ये. तयाचे भजन चुकू नका, त्याचं भजन करा सांगितलं. संतांनी लिहिल्यावर काय, सर्व संतांनी लिहून ठेवलाय, पण आपण तो प्रसाद घेत नाही. आणि आपण मंदिरात जाताना तो प्रसाद घेतो. घेऊ नये का? विरोध नाही आमचा, पण इथं लिहिलं की नाही की एवं भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. रामदास स्वामींनी लिहिलंय, एवं भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. जरी आपण गंगेचं पाणी आणलं, भागीरथीचं पाणी आणलं आणि आपण जरी ते अमृतपाणी पिलं तरी त्याची काय होते, तरी त्याची लघुशंका होतं. पंचपक्वान्न खाले, आपण महाप्रसाद घेतला तरी त्याची काय होते, विष्ठा आणि वमन. मग आपण काय केलं पाहिजे, आपल्याला जे 2 कान दिल्यात त्या 2 कानाच्या माध्यमातून जे ज्ञान आतमध्ये जाईल तेच आपली पराशुद्ध करू, तोच आपलं अंतकरण शुद्ध करू शकतो. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती आहे ना. श्रवण भक्तीतून आपला अंतरीचा अंतरात्मा काय होतो, शुद्ध होतो आपला. आणि त्या अंतरीच्या अंतरात्म्याला शुद्ध करण्याचं ज्ञान ते तीर्थ आहे. आणि ते तीर्थ ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये लिहिलं आहे, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिलं आहे. पण ते तीर्थ आपण प्राशन करत नाही. आपला अंतकरण शुद्ध कसं होईल? अंतकरण शुद्ध होण्यासाठी आपण लिहिलं की नाही, तर बघा, इवन भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. गंगा गोदावरी सगळ्या नद्यांचं पाणी जरी आपण आणलं पिलो तरी त्याचं काय होतं, आपल्याला लघुशंका होते. म्हणजे ते बाहेर पडतं. त्याच्याने आपली पराशुद्ध होणार, त्याच्याने आपलं अंतकरण शुद्ध होणार नाही. मग अंतकरण शुद्धीचं कारण काय? अंतकरण शुद्धीचं एकमेव साधन आहे संतांनी लिहिलेले संतांचे विचार. संतांचे विचार आपल्या अंतकरणामध्ये शिरले आणि त्यांनी आपल्या अंतकरणाचा दबा धरला, आपल्या अंतकरणामध्ये ते विचार आपल्या अंतकरणामध्ये ते विचार जर रुजले तर आपल्याला भक्ती कळेल. आणि ते रुजलेले विचाराला रोजच्या रोज पाणी घालण्यासाठी आपल्याला हा निरूपण दिलेला आहे. रोजच्या रोज पाणी घाला, कारण ते रुजलेले विचार आहेत. त्या विचारांना आपल्या ह्या निरूपणाचा पाणी सातत्याने देत राहायला पाहिजे. जसं झाडाला आपण पाणी घालतो तसं त्या विचारांना पण पाणी घालायचं आपल्याला. आणि ते विचार प्रवाहित राहायला पाहिजे, ते एका ठिकाणी थांबले नाही पाहिजे. कारण प्रवाहित विचारच काय करतो, संपूर्ण आपल्या अंगामध्ये असलेल्या 72,000 नाड्या शुद्ध करतो. त्याला विवेक म्हणतात. काय म्हणतात त्याला? विवेक. आणि तो विवेक आपल्या पिंडामध्ये जागृत होतो. आपण आता इकडे वळूया. एकनाथी भागवत अध्याय 22 आणि श्लोक क्रमांक 55, ओळी क्रमांक 600 काय
46 या लागे उद्धवा जाण सकळ साधनांचे कारण जेने हाता चढे ब्रह्मज्ञान ते वैराग्यपूर्ण साधावे. कुठं आला होता? भगवंत सांगतो वैराग्य पाहिजे, तरी वैराग्य परते विरक्ती वाचून ह्या ज्ञानास तज्ञेच नाही. विरक्ती वाचून ज्ञानास तज्ञेच नाही. वैराग्य पाहिजे. विरक्ती म्हणजे आपल्याला विरक्ती यायला पाहिजे, वैराग्य यायला पाहिजे. वैराग्य आलं तरच ज्ञान टिकतं. विरक्ती वाचून हे ज्ञानास तज्ञेच नाही. विरक्ती नसेल तर ज्ञान टिकत नाही. आला 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 गेला गेला गेला, आला 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 गेला गेला गेला, थांबत नाही तो. आणि वैराग्य असेल तर जागच्या जागेवरच थांबतो ज्ञान. अंतःकरणामध्ये जोपर्यंत वैराग्य नाही, विषय विरक्ती नाही, प्रपंचाची विरक्ती नाही, ज्ञान आपल्याकडे व्हावा याची आवड नाही, तर ते ज्ञान टिकणार नाही. म्हणून वैराग्य परते ज्ञानास तज्ञेच नाही. वैराग्य पाहिजे आणि त्या वैराग्यातून विवेक जागृत होतो. म्हणून इथं काय सांगतात? या लागी जाण उद्धवा सकळ साधनांचे कारण जेने हाता चढे ब्रह्मज्ञान. आपल्या हाताशी ब्रह्मज्ञान येतो. हाता म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ते ब्रह्मज्ञान प्रगट होतो. हाता चढे संपूर्ण ब्रह्मज्ञान. संपूर्ण बरं का, संपूर्ण ब्रह्मज्ञान आपल्या आतमध्ये प्रगट होतो. ते वैराग्यपूर्ण ते वैराग्य आपल्याकडे यायला पाहिजे की ज्या वैराग्यातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. आता लोकांना वैराग्यच नाही. खाऊन पिऊन परमार्थ. मला सांगा होईल का? मटण मच्छी खातात, दारू पितात, काय काय खेळतात माणसं आणि ते म्हणतात मी पूजा करतो. काय सांगा त्यांना होईल का प्राप्ती? त्यांच्याकडे वैराग्यच नाही हो. विषयांची विरक्ती पाहिजे. सगळं आहे आपल्याकडे पण भोगण्याची इच्छा नाही, त्याला वैराग्य म्हणतात. सगळं आहे, पैसा आहे, जागा जुमला आहे, शरीर सुदृढ आहे, पचनशक्ती चांगली आहे. पण पचनशक्ती चांगली याचा अर्थ आपण मटण मच्छी खातो चालेल का? वैराग्य बोलू शकतो का आपण? पचनशक्ती काहीही खाल्लेलं पचतो. मग भाजी खाऊन आपण जर परमार्थ केला तर चांगलं होणार नाही का? चांगलं परमार्थ होणार नाही का? तुकाराम महाराज सांगतात झाडे ओरपून पाळा खाऊ पण आम्ही विठ्ठलाचे गुण गाऊ. आहे का तयारी? बघा कोणाची तयारी होणार नाही. सांगितलं आपण माल नाही घालत का? वैराग्य नाही हो. आणि ज्याच्याकडे वैराग्य नाही ना त्याला हे ज्ञान अजिबातच प्राप्त होणार नाही. तो सांगतो मी मटण मच्छी खाऊन परमार्थ करणं अजिबात होणार नाही. हा त्याचा भ्रम आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्या गळ्यामध्ये माळ घातली जाते. हा देह संपूर्ण भगवंताला व्हायला. भगवंताला व्हायला म्हणजे काय केलं आपण? भगवंताला अर्पण केलं म्हणजे देऊन टाकलं भगवंताला. म्हणजे आपले जे काय कर्म करतो, आपल्याकडनं जे काय चांगले वाईट कर्म होतात ते कर्म आपण भगवंताला अर्पण करायचे असतात. जे आपल्याकडनं चांगलं झालं तरी भगवंताने केलं, वाईट झालं तरी भगवंताने केलं. म्हणजे त्या फळाची जी अपेक्षा आहे, जी आसक्ती आहे फळाची, ती आसक्ती आपल्याकडे न ठेवताना आपण काय करतो? भगवंताकडे आपण देऊन टाकतो. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे पत्रिकेवर लिहितो की ना आपण. पण आपल्याला वाटतं कार्य सिद्धीस होण्यास मी समर्थ आहे आणि इथं घोटाळा होता आपला. त्याला वैराग्य म्हणतात. तो कार्य सगळं करणारा भगवंत आपल्याकडनं करून घेतो. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असं पत्रिकेवर लिहितो आपण. जरी पत्रिकेवर लिहिलं तरी लोकांना असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं, लोक करोडो रुपये खर्च करतात आणि कार्यसिद्धीस मी समर्थ आहे. मग सगळं काय करतो आपण आपल्यावर घेतो आणि मग तिथून आपल्याकडे घेतल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात.
व्याधी निर्माण कारण व्हायला एकच कारण आहे की सगळं आपण आपल्याकडे घेतो. आसक्ती आहे आपल्याकडे, आसक्ती आहे. निष्काम पाहिजे, निष्काम सेवा पाहिजे. कुठल्याच प्रकारची कामिक सेवा आपण करता कामा नये. जर आपण कामिक सेवा केली तर आपल्याला अहंकार होतो आणि अहंकार सगळ्यात मोठा शत्रू आहे माणसाचा. या लागे उद्धवा जाण सकळ साधनांचे कारण, जेने हाताचढे ब्रह्मज्ञान ते वैराग्य पूर्ण साधावे. ते वैराग्य आपल्याकडे यायला पाहिजे, आपल्या हातामध्ये वैराग्य यायला पाहिजे. एक विरक्तीची मागी जशी धडधडीत आगी, तैसे वैराग्य हवे अंगी ते तै प्राप्ती लागी अधिकारू. एक विरक्तीची मार्गी, एक विरक्तीची मागी जैशी धडधडीत आगी. विरक्ती कशी पाहिजे? धगधगत्या आगीप्रमाणे विरक्ती पाहिजे. जसा आग कशी एकदा भडकली का ती भडकतच राहते, तिच्या ठिंगण्या काय उडतात, तिच्या ज्वाला कुठे आकाशाकडे जातात. धगधगीत आग पाहिजे. तसं धगधगीत काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. साधं नाही बरं का, साधं वैराग्य नाही. 2 मिनिटं वैराग्य आलं, 10 मिनिटं वैराग्य आलं, 1 तास आलं, 1 दिवस आलं, तसं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला वैराग्य पाहिजे. पण वैराग्यापरते ज्ञानास्तग्नेच नाही. जरा जरी आपल्याला वैराग्य बाजूला झाला तर माणूस आपल्या अंगावर घेतो सगळं कार्य, आणि तिथूनच माणसाला संपूर्ण व्याधी चालू होतात. अहंकारातूनच माणसाला व्याधी चालू होतात. आणि म्हणून जे काय संत होऊन गेले त्यांनी अहंकाराचा पहिला त्याग करून टाकला. म्हणून नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झाले भूता. प्रत्येक देहामध्ये तो भगवंत आहे आणि तिथे प्रत्येक देहासमोर नतमस्तक झाले संत, आणि म्हणून त्याने कोंडिले अनंता. म्हणून त्यांच्याकडं तो भगवंत येऊन काय राहिला? वस्तीला राहिला, संतांकडे हृदयात राहिला. आपल्या हृदयामध्ये भगवंत नाही का? आपल्याकडं आपण अहंकाराला साठवून ठेवला आहे, आपल्याकडं आपण विषयांना साठवून ठेवले आहेत, आपल्याकडे गुण प्रबल आहेत. भगवंत निर्गुण आहे. बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या, कारण हे आपल्याला भक्ती मार्गामध्ये आडव्या येणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला समजून सांगणं हे समर्थ कृपा आहे. अशी विरक्तीची मागी जैसी धडधडीत आगी, तैसे वैराग्य अंगी तै प्राप्ती लागे अधिकारू. तरच भगवंताची प्राप्ती होईल. धगधगीत जर वैराग्य आपल्याकडे असेल, धडधडीत जर आगीसारखं वैराग्य आपल्याकडे असेल. मला सांगा, आग एकदा पेटली आग, मग त्या आगीच्या अंगाशी कोणी जातो का हो? आगीच्या ज्वाला वरती आकाश मार्गाला जायला लागल्या वरच्या दिशेला, तर त्या आगीच्या जवळ कोणी जातो का? कुठला प्राणी जातो का? जीव जातो? आपण तरी जातो का? तसं एकदा का वैराग्य तुमच्या अंगामध्ये आलं की आपल्याला विषय सोडून जातात. विषय आपल्याजवळ राहत नाही. त्रिगुण आपले रजगुण तमगुण सत्वगुण राहत नाही. अहंकार तर कुठल्या कुठे पळून जातो. म्हणून त्यांनी आपल्याला या धगधगीत आगीचं उदाहरण दिला, धडधडीत आगीचं उदाहरण दिला की एकदा का आग पेटली तसं वैराग्य एकदा आपल्या पिंडामध्ये वैराग्य महापावके तेने झालेले विषयांचे कट्टके विषय जळून टाकतात. गुण जळतात, अहंकार जळतो. म्हणून वैराग्य आपल्याला यायला पाहिजे आणि ते पण धगधगीत पाहिजे बरं का, धडधडीत पाहिजे. तै प्राप्ती लागे अधिकारू. तर त्याला भगवंताचा अधिकार, भगवंत प्राप्तीचा अधिकार त्यालाच आहे की ज्याच्याकडे वैराग्य आहे. ज्याच्याकडे विषय आहे त्याला अजिबात भगवंत प्राप्तीचा अधिकार नाही. ज्याच्याकडे गुण आहेत त्यालाही प्राप्ती नाही. ज्याच्याकडे वैराग्य नाही त्यालाही भगवंताची प्राप्ती होणार नाही. बघा काय लिहिले याच्यामध्ये, संतांनी लिहिले काय ना आपण चाललो कुठे? बघा, आपण संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलो आहोत का? ज्याचं त्याने करा बरं का, ज्याचं त्याने अवलोकन करा, सिंहावलोकन करा. मागे जा जरा, आपण कोण आहोत त्याची ओळख घ्या. आपण कुठून कुठून आलोय, आपण कुठल्या कुठल्या मार्गातून आलोय, आपल्या हातातून काय काय झालेलं आहे, आपले कर्म चांगले आहेत का त्याचा विचार करा. मग याच्यानंतर
आपण आता पुढची कर्म आपली चांगली असतील किंवा चांगली आपण ठेवायची ही जिज्ञासा धरा. जे काय झालं मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकारामानं सांगते मी जामीन आहे. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तुम्ही काय करा, आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत साष्टांग नमस्कार घालून सांगतो, आपलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करा, आपलं मन शुद्ध करा, आपलं अंतःकरण शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत साष्टांग दंडवत घालून तुकोबाया सांगतात, आपलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त, आपलं मन, आपलं अंतःकरण हे सगळं शुद्ध करा. आणि शुद्ध करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ज्ञान पण पाहिजे, वैराग्य पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजे. ऐसे मुमुक्ष जे पुरते परमकृपेचे हाते, सद्गुरु थापटोनी जाते करी अद्वैते जागृत. बघा ज्ञानोबाराय पण तेच सांगतात आणि नाथबाबा पण तेच सांगतात. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माता हात थाप ठेवीला नव्हे थापटीला. इथं पण तेच सांगतात, थापटी मारतात गुरु. सद्गुरु थापटोनी जाते जानते. सद्गुरु काय करतात, डोक्यावर आपले हात ठेवून काय करतात, आपल्याला थापटतात. जशी सुईनबाई काय करते, लहान मुलाची ती टाळू भरून काढते, तसं सद्गुरु काय करतात, आपल्या माथ्यावर तुपाची पेरणी करतात. पुढच्या अभ्यासात आहे ते बरं का, अनुग्रहाला नाही आहे, प्रबोधाला आहे ते. आणि तुपाची पेरणी करून काय करतात, आपली टाळू थापटून शांत करतात आपल्याला. आणि शांती आपल्यामध्ये निर्माण झाली की शांती हाच परब्रह्म आहे. तुम्ही 33 कोटी देवांची पूजा केली आणि तुमच्या आतमध्ये शांतीच नाही आली, मग देव कुठे आहे? देव आपल्या आतमध्ये शांती स्वरूपामध्ये, देव आपल्या आतमध्ये आनंद स्वरूपामध्ये, देव आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या आतमध्ये समाधान स्वरूपामध्ये. ऐसे मुमुक्ष जे पुरते, असे मुमुक्ष म्हणजे काय, मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्ष. देवा आता बस झालं, संसाराचा कंटाळा आला, आता काय कर, मला मोक्ष दे. म्हणजे पुनरुपी संसारी येणे नाही, परत जन्माला येत नको बाबा. कारण काय, बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे. ज्याने अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती. अत्यंत बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे. बघा, ज्याने खूप दुःख कष्ट भोगल्या संसारामध्ये त्यालाच परमार्थ कळेल. ज्याच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, घोडा आहे, गाडी आहे, सगळं आहे, प्रॉपर्टी आहे, 5 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे, तो परमार्थ कधीच करू शकत नाही. परमार्थ कोण करतो? परमार्थ तोच करतो जो तापत्रयी पोलला, संसार दुःखे दुखावला. ज्यांना आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक त्रिविध तापे पोलला, संसार दुःखे दुखावला. ज्याला संसारामध्ये दुःख ताप कष्ट आले तोच परमार्थ करतो. बाकी ज्याच्याकडे सगळं आहे तो परमार्थ करणार नाही. दया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. म्हणजे मागच्या जन्मातले पाप त्याला आडू येतात, त्याला भगवंतापर्यंत पोचून देत नाही. अनुताप झाले नाही त्याला. दया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. क्षणाक्षणा विक्षेप पराधिकपणे. प्रत्येक क्षणाला तो काय करतो, तर अधोगतीला प्रत्येक क्षणाला तो भगवंताचं नामस्मरण विसरतो आणि पुढच्या योनी, ह्याच जन्मामध्ये पुढच्या योनीची सोय करून ठेवतो. अनुताप नाही ना हो. आणि ज्याला लहानपणापासून अनुताप आहे, काहीतरी कुठेतरी व्याधी आहेत, कुठेतरी संसारामध्ये कमतरता आहे, तोच सद्गुरूला शरण जातो आणि तोच भगवंताची भक्ती करतो. ज्याला ताप दुःख कष्ट आलेत, ज्याला काहीतरी व्याधी आहेत, ज्याचा संसारामध्ये त्याला कोणी मुलगाच चांगला निघत नाही, एखाद्या ताईचा हजबंडच चांगला निघत नाही, एखाद्या माणसाची धर्मपत्नी चांगली वागत नाही, मग तो देवाला शरण जातो. म्हणजे कुठेतरी संसारामध्ये त्रास आहे,
म्हणून माणूस परमार्थ मार्गाला जातो आणि मग तिथून भक्ती मार्गाला सुरुवात होते. भक्ती मार्गाला सुरुवात कुठून होते तर आपल्याला आले ताप दुःख, आपल्याला आलेले ताप दुःख कष्टच आपल्याला भक्ती मार्गाला लावतात. ऐसे मुमुक्ष जे पुरते परम कृपेचे निहाते सद्गुरु थापटो निजाते करी अद्वैत जागृत. असा संसारामध्ये तापलेला माणूस सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू काय करतात, थापटो निजाते, डोक्यावर हात ठेवून तुपाची पेरणी करून त्याला नाम देतात आणि करी अद्वैत जागृत. आणि ह्या द्वैत भावातून मी वेगळा आणि देव वेगळा हा भाव काढून अहम ब्रह्मास्मीचा बोध देतात. आपणच परब्रह्म आहोत असा बोध देतात आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपल्याकडे ते तत्व आतमध्ये अंतःकरणामध्ये ते तत्व प्रवेश करतो आणि त्या तत्वातून आपलं अखंड भजन चालतो. आणि आपलं काय एकदा भजन चालू झालं, आपणच परब्रह्म आहोत असा आपला भाव झाला, तर आपल्याकडला द्वैत भाव निघून जातो आणि मी पूजा करतो, मी देवाची खूप पूजा करतो, मी देवाला नारळ देतो, मी देवाला फूल वाहतो, मी देवाच्या साठी जगभर फिरतो, मी वारीला जातो, मी जाऊन काय करतो, आंघोळ करतो नदीमध्ये जाऊन. हा भाव संपूर्ण निघून जातो. का तर तुम्हाला बोध तसा दिला जातो की अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. मी तो वासुदेव तत्वता, ते वासुदेव तत्व मीच आहे असा भाव तुमचा तयार होतो आणि इथून तुमच्या खऱ्या भजनाला सुरुवात होतो की ज्या आईच्या पिंडामध्ये तुमचं ओरिजिनल भजन चालू होतं. जिथं नाल तुटली जाते तिथं परत जोडली जाते, सद्गुरू जोडून देतात. आणि मग तिथून आपल्याला अनंत काळीचा भजन जो रामाने केला, जो कृष्ण परमात्म्याने केला, जो दत्त महाराजांनी केला, सर्व संतांनी केला, जनाबाई, सेना न्हावी, सर्व संतांनी जो भजन केला तो भजन आपल्याला मिळतो आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला आपणच परब्रह्म आहोत असा आपला 100% भाव होतो आणि तिथं भगवंताची प्राप्ती ताबडतोब होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हटलं की नाही, देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. मी देव बघायला गेलो आणि मीच देव झालो. तसा आपण देव शोधायला जाण्यापेक्षा देव शोधा. देवाचा शोध कुठे आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये घ्या. आंतरीचा अंतरात्मा प्रकाशित झाला तर आपल्याला तो आंतरीचा अंतरात्म्याचा प्रकाशच आपल्याला या बाह्य जगातला देव दाखवू शकतो. आपल्याच प्रकाशातून आपल्याला देव दिसतो. आपल्याच बुद्धीतून आपल्याला डॉक्टर होता येतं, आपल्याच बुद्धिमत्तेवर आपल्याला वकील होता येतो. तसं आपल्याच आत्मज्ञानातून आपल्याला आत्मतत्वाशी एकरूप होता येतो. लांब जायची गरज नाही कुठे. ज्याशी देहादी भेद पृष्टी मिथ्या माया गुण त्रिपुटी ब्रह्मानंदे कोंदली सृष्टी स्वप्नवत दृष्टी संसारू. त्यामुळे देह व मायेचे 3 गुण यांचा सारा भास मिथ्या ठरतो. अशी आपली अवस्था झाली का देह आणि देहाकडे असलेले ते रजगुण तमगुण सत्वगुण हे काय करतात, आपल्यातून निघून जातात आणि आपण निर्गुण होतो. आपणच निर्गुण होतो, गुण निघून जातात. गुण गेले की आपणच परब्रह्म आहोत. आपले गुण आपल्याला नाचवतात, आपले गुण आपल्याला संसारामध्ये अडकवतात. म्हणून तो त्रिगुणाती आभेरी मी माझ्या ऐशेनं करी एक आत्मसुखांतरी विसंबधनी. आत्मसुखापासून आपल्याला गुण बाहेर काढतात. आत्मसुख हाच आपला खरा सुख आहे. आत्मानंद हाच आपला खरा सुख आहे आणि त्या आत्मानंदाला आपल्याला खंडित करणारे जे गुण आहेत आपल्याकडे, रजगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, 3 गुण आहेत. त्या 3 गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. आपल्याला देव का भेटत नाही, आपण गुणाच्या अधीन आहोत. आपल्याला देव का भेटत नाही, आपण विषयांच्या अधीन आहोत.
आपल्याला देव का भेटत नाही? आपण अहंकाराच्या अधीन आहोत. या सगळ्यांच्या पलीकडे परमात्मा आहे. आणि तो कसा शोधायचा? त्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. ज्याशी देहादी भेद पृष्टी मिथ्या माया गुण त्रिपुटी. ज्याच्याकडे देहबुद्धी आहे, ज्याच्याकडे गुण आहेत, ब्रह्मानंदे कोंदली सृष्टी स्वप्नवत दृष्टी संसारू. संसार कसा आहे? तो स्वप्नासारखा आहे, मृगजलासारखा संसार आहे. कोणाचे घर, कोणाचं हे देह, कोणाचे हे घर. आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्मारामच जाणतो. मग आपण आत्मारामाचीच भक्ती केली पाहिजे. हो, हे सगळं स्वप्न आहे. आता आमची आई होती, वडील होते, भाऊ होते, गेले निघून आपल्याला सोडून. आता मला सांगा, स्वप्नात परत येतील का ते? मग स्वप्नच की नाही? आपण पण एक स्वप्नच आहोत. काही वर्षानंतर आपण इथे नसू, आपणच नसू तर, किंवा आपल्या जोडीला असणारे कोणी आपल्या जोडीचे असतील, कोणी आपल्या वयाचे, ते निघून गेले. आता येतील का परत? दिसतील का ते? मग हे सगळं जगच स्वप्न आहे. पण हे स्वप्न आहे सांगण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, ध्यान करावं लागेल, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हावं लागेल. कारण यात दृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे असं शास्त्र सांगतो. वेद सांगतात की जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग हे शरीर आपल्याला दिसतं, याचा पण नाश होणार आहे. यात दृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. म्हणून कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, कोणाचे हे घर, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तो हा विचार विवेकी सांडावा. गोविंद माधव याच देहामध्ये तो परमात्मा आहे. एरवी ही परमप्राप्ती वैराग्य विवेक चढे हाती. त्याची वैराग्य उद्धवाप्रती स्वय श्रीपती सांगत. भगवंत कृष्ण परमात्मा स्वतः सांगतो उद्धवाला, एरवी ही परमप्राप्ती, एरवी ही परमप्राप्ती. आपण जर बघितलं तर ही परमात्म्याची प्राप्ती जी आहे ना, ती वैराग्य विवेक चढे हाती. तुमच्याकडे वैराग्य आणि विवेक असेल तरच परमात्म्याची प्राप्ती आहे. आपण कितीही पूजा केल्या आणि आपल्याला जर वैराग्य निर्माण झालं नाही संसाराबद्दल, आणि आपल्या पिंडामध्ये विवेक निर्माण झाला नाही, तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महत्भाग्य. आपल्याकडे वैराग्य आणि विवेक यायला पाहिजे, आणि त्यालाच महत्भाग्य म्हणतात. एरवी ही परमप्राप्ती वैराग्य विवेके चढे हाती. आपल्याकडे वैराग्य असेल, आपल्याकडे विवेक असेल प्रपंचाबद्दलचा, आपल्याकडे वैराग्य असेल प्रपंचाबद्दलचा, तेची वैराग्य उद्धवाशी स्वयं श्रीपती सांगत. आता पुढच्या नोव्हेंबरमध्ये भगवंत उद्धवाला पुढे वैराग्य काय असतो, आणि त्या वैराग्यातूनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. खाऊन पिऊन परमार्थ नाही बरं का. जो मटण मच्छी खात असेल आणि त्याला वाटतं मी परमार्थ करतो, या भ्रांतीत कोणी राहू नये. इथं तेच सांगतात, नाथ बाबा सांगतात, आम्ही सांगत नाही, हात जोडून सांगतो. वैराग्यच नाही आपल्याकडे, तर परमात्म्याची प्राप्ती कशी होईल? आपल्याकडे डॉक्टरचं ज्ञानच नाही. आपण जर 10वी पर्यंत शिकलोय आणि पुढं आपल्याला डॉक्टरी घ्यायची, आपल्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेटच नाही, तर आपल्याला इंजेक्शन मारायचा अधिकार आहे का? आपल्याला डॉक्टरी करण्याचा अधिकार आहे का आपल्याला? तसं आपल्याकडं वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत स्थापित होत नाही, विवेक आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होत नाही, तोपर्यंत केलेली भक्ती सगळी शून्य आहे असं नाथ बाबा सांगतात, आम्ही नाही सांगत. तरी वैराग्य परते हे ज्ञानास तग्नेच नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. भगवंत सांगतो अर्जुना, याला उद्धवाला. भगवंतांनी लिहून ठेवलंय, आपण बोलत नाही. कृष्ण परमात्म्याने लिहून ठेवलंय. ही गीता ही कृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितलेली आहे. आयऱ्या गेऱ्याची गीता नाही बरं काही, भगवंताची. भगवंताचं प्रत्येक वाक्य याच्यामध्ये आहे, आणि त्या वाक्यावर आपण काय करायला पाहिजे? आपण विश्वास ठेवायला पाहिजे. भगवंताच्या वाक्यावर विश्वास ठेवा. हे बाकीच्या लोकांवर नका ठेवू. कोणाचे बाकीचे लोक जो तो आपलं काय करायला लागलाय,
ज्याने त्याने आपले साधक कसे वाढतील, संख्या कशी वाढेल, ह्याच्याकडे लक्ष आहे त्यांचा. पण तुम्ही तुमच्या जन्ममरणाचा फेरा तुम्हाला कसा चुकवता येईल हे कोणीही सांगत नाही. आणि ते आपल्याला कळलं पाहिजे, कारण हा नरदेह परत मिळत नाही. ह्या नरदेहाला येऊन काय करायला पाहिजे, देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. देहरूपी गावाला आलोय, भगवंताला प्राप्त करायचं, ते कार्य टाकून आपण भलतंच काय करत बसलोय आपण. देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. तो कार्य आपण टाकलंय. ह्याच देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. ह्या देहामध्ये आपल्याला जीव शिवाचं ऐक्य करून घेता आला नाही. आत्म्याची परमात्म्याची भेट आतमध्ये होतो, हृदयामध्ये, आणि ते आपल्याला जर करून घेता आली नाही तर केलेले सर्व कर्म निरर्थकम, आत्तापर्यंत केलेलं आपला गेलेलं आयुष्य फुकट जाईल. म्हणून प्रत्येकाने काय करा तर भजन करा. दिलेली जे तुम्हाला अनुग्रह आहे, अनुग्रहाचं चिंतन करा, प्रबोधाचं चिंतन करा. आणि चिंतन करता करता आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण